शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला 7 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावं, ITR भरणारे पुनर्गठित कर्ज असलेले तसंच 2017 आणि 19च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2026च्या कर्जमाफी योजनेत समाविष्ट करावं अशी मागणी त्यांनी केली आहे। तसंच मात्र मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ द्यावा आणि OTS प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर खराब होऊ नये यासाठी सरकारनं RBIशी चर्चा करून स्पष्ट निर्देश द्यावेत अशी मागणी तुपकर यांनी केली आहे। यापूर्वी जूनमध्ये तुपकरांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर विधान भवनासमोर सोयाबीन कापूस फेकून आंदोलन करण्यात आलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरही प्रश्न कायम असल्याचा दावा त्यांनी केलाय। 7 दिवसात मागण्यांवर निर्णय न झाल्यास 27 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलनाचा इशारा तुपकर यांनी दिलाय। मंत्र्यांचे बंगले, शासकीय वाहनं जप्त करून त्यांच्या प्रतिकात्मक लिलावाचं आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली। राज्य सरकारने जी अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना आणली आहे, या योजनेमध्ये अजूनही लाखो शेतकरी वंचित राहणार आहेत। नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सरकार फक्त 50,000 रुपये अनुदान देणार आहे। त्यामुळे नियमित कर्ज भरून आम्ही गुन्हा केला का, असा संतप्त सवाल महाराष्ट्रातल्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांकडून येतो आहे। म्हणून या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। दुसऱ्या बाजूला 2019च्या अगोदर ज्या काही कर्जमाफी योजना आल्या, याच्यातनं अजूनही लाखो शेतकरी वंचित आहेत। त्याही शेतकऱ्यांचा समावेश या कर्जमुक्ती योजनेमध्ये केला पाहिजे अशी आमची मागणी आहे। ITR भरणारे शेतकरी श्रीमंत नसतात, इतर लोन मिळण्यासाठी ते टेक्निकली ITR भरत असतात। त्यामुळे त्याही शेतकऱ्यांचा समावेश या कर्जमाफी योजनेमध्ये केला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि अनेक बँकांनी शेतकऱ्यांच्या अपरोक्ष परस्पर कर्ज पुनर्गठन केलेलं आहे, या पुनर्गठित शेतकऱ्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये करा अशी आमची मागणी आहे। रूपांतरित ज्यांचं कर्ज झालेलं आहे त्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये करा आणि सिबिल आमचं खराब होणार आहे या तडजोड योजनेमुळे, त्याच्यासाठी राज्य सरकारनं रिझर्व्ह बँकेशी बोललं पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेने नॅशनल बँकांना आदेशित केलं पाहिजे की सिबिल खराब करू नका शेतकऱ्यांचं। या मागण्या घेऊन सातत्यानं अनेक दिवसांपासून आम्ही लढाई करतो आहे। राज्याचा दौरा आमचा झालेला आहे। सरकारनं जर का आठवड्याभरामध्ये हा निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आम्ही मुंबईच्या मंत्रालयासमोर मंत्र्यांचे बंगले जप्त करणार आहोत, त्यांची हराशी करणार आहोत। मंत्र्यांचे वाहनं सुद्धा आम्ही जप्त करून त्याची प्रतिकात्मक हराशी करणार आहोत। कारण सरकारजवळ जर शेतकऱ्यांना द्यायला पैसे नसतील तर मंत्र्यांचे बंगले हरास करा आणि मंत्र्यांच्या गाड्या हरास करा, त्यातून जो पैसा येईल तो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरा असं आमचं म्हणणं आहे। एक हराशी करणारं प्रतिकात्मक आंदोलन आम्ही मंत्रालयासमोर करणार आहोत। मंत्र्यांचे बंगले जप्त करणं, मंत्र्यांच्या गाड्या जप्त करणं हे आंदोलन 27 ऑगस्टला मुंबईला होईल। तमाम गावालगतच्या शासकीय अमीनपूर जागेवरील दीर्घकाळापासूनचं अतिक्रमण प्रशासनानं अखेर हटवलंय। ग्रामपंचायतीच्या तक्रारीनंतर महसूल आणि पोलीस विभागाच्या उपस्थितीत JCBच्या सहाय्यानं ही कारवाई करण्यात आली। पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय डाबेराव, ग्रामसेवक सय्यद नजाकत आणि तलाठी परमार्थ यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली। यावेळी सरपंच मीना उईके, ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते। कारवाई दरम्यान झाडं झुडपं आणि पत्र्याचे शेड हटवून जागा मोकळी करण्यात आले। त्यानंतर जागा शासनाच्या ताब्यात असल्याचा फलक लावून वॉल कंपाऊंडचं काम करण्यात आले। भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी ग्रामपंचायत दक्ष राहणार असल्याचं सरपंच मीना उईके यांनी सांगितलंय। कारवाई दरम्यान अकोट ग्रामीण पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पिंपरी आंधळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कारभाराविरोधात ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती आक्रमक झाले। मुख्याध्यापक मल्हारी दत्तात्रय जायभाई यांची तातडीनं बदली करण्याची मागणी करण्यात आली। 24 ऑगस्ट पर्यंत कारवाई न झाल्यास 25 ऑगस्टला शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आलाय। मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता गणवेश खरेदी करत असल्याचा, पोषण आहारात निकृष्ट भाजीपाला वापरल्याचा, अनियमित उपस्थिती, अध्यापनाकडे दुर्लक्ष करणं आणि शालेय निधीच्या वापरात पारदर्शकता नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। पालकांशी असभ्य वर्तन तसंच पिण्याचं पाणी आणि स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचंही निवेदनात म्हटलंय। मुख्याध्यापकांची बदली करून पूर्णवेळ मुख्याध्यापक नियुक्त करावा, तसंच पोषण आहार, गणवेश खरेदी, आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली। गेल्या वर्षभरापासून आम्ही मल्हारी दत्तात्रय जायभाई मुख्याध्यापक उच्च श्रेणी यांनी गेल्या वर्षभरापासून कारभार हातात घेतला, परंतु कारभारामध्ये अनियमितता असून सरकारी जो निधी या ठिकाणी प्राप्त झाला त्या निधीमध्ये गैरव्यवहार केला
त्यानंतर मुलांच्या गणवेश जेव्हा खरेदी केला तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी गैरव्यवहार केला. शालेय व्यवस्थापन समितीला कुठल्याच प्रकारचं विश्वासात घेतलं नाही. अध्यक्षांचे खोटे सह्या करून तो निधीचा परस्पर गैरवापर केला. त्यानंतर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल किंवा अजून काही तर समस्या, अनेक समस्या आहेत. पालकांशी असभ्य वर्तन, त्यानंतर शालेय पोषण आहारामध्ये सुद्धा निकृष्ट दर्जाचा भाजीपाला आणणे, या आणि अशा अनेक प्रकारच्या समस्या जायभाई सरांनी या ठिकाणी केलेल्या आहेत. तेव्हा आम्ही या समस्यांचा पाठपुरावा गेल्या वर्षभरापासून शासन दरबारी करत असून सरकारी कर्मचारी अधिकारी यांनी कुठल्याच प्रकारची आजपर्यंत दखल घेतलेली नाही. त्यामुळे येत्या 25 तारखेला आम्ही शाळा बंद, शाळेला कुलूप ठोकणार असून अशा प्रकारे निवेदन दिले. अशा प्रकारचे गट विकास अधिकारी शिवसाहेबांना देण्यात आलेले आहे. 25 तारखेपासून आम्ही प्रत्येक शाळेला कुलूप ठोकणार आहे. 24 तारखेला कारवाई करण्यात येईल. तरी 24 तारखेपर्यंत योग्य ती कारवाई करावी ही विनंती आहे गावकऱ्यांना. आमच्या अकार्यक्षम कारभाराला सर्व गावकरी त्रस्त आहे. करिता आम्ही 12 तारखेला विस्तार अधिकारी साहेब यांना निवेदन दिले आहे. 24 तारखेचा अल्टिमेट आहे. 24 तारखेपर्यंत प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करावी आणि आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं. अन्यथा 25 तारखेला आम्ही शाळा बंद आंदोलन करणार आहोत. करिता प्रशासनाला विनंती आहे आमच्या सर्व गावकरी मंडळीच्या वतीनं याच्यावर तात्काळ कारवाई करून आम्हाला पूर्ण वेळ मुख्याध्यापकाची नियुक्ती करण्यात यावी, जायभाई सरांची बदली करण्यात यावी, एवढीच आमची मागणी आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रुपेश कुथे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी युवा सेनेच्या 3 पदाधिकाऱ्यांवर पक्षानं कारवाई केली आहे. युवा सेनेचे मुख्य सचिव राहुल लोंढे यांनी गोंदिया जिल्हा प्रमुख ऋषभ मिश्रा, शहर प्रमुख आशू मक्कड आणि जिल्हा उपाध्यक्ष राजा खान यांना पक्षातून निलंबित केले आहे. शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्या गोंदिया दौऱ्यापूर्वी रात्री रुपेश कुथे यांच्यावर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पक्षानं तातडीनं कारवाई करत तिघांची युवा सेनेतून हकालपट्टी केली. काल रात्री 10:30-11 वाजता पक्षाकडे आम्ही तक्रार केली की साहेब असा विषय झालेला आहे की ह्या लोकांनी आमच्यावर हल्ला चढवलेला आहे व कार्यक्रम उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पक्षाने तातडीने याची दखल घेऊन आज सकाळी त्यांना पक्षातून निष्कासित केलेलं आहे व तसा एक प्रेस नोट त्यांनी सुद्धा काढलेला आहे. एक ऋषभ मिश्रा म्हणून युवा सेना जिल्हा प्रमुख म्हणून याचा, अजून एक आशू मक्कड व एक राजा खान आहे. हे ह्या लोकांना, तिन्ही लोकांना पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे व त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलेलं आहे व पदावरून सुद्धा निलंबित करण्यात आलं आहे.